नमस्ते गाईज, राधे कृष्ण. तर आपल्याला आज काकडीचे पराठे करायचे आहेत. तरी माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपल्याला काकडीचे पराठे करण्यासाठी काकडी मी सोलून घेतलेली आहे, साल काढून. काकडी, मीठ, एक लसूण, हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार, कोथिंबीर, थोडासा ओवा टाकायचा आहे, जिरे, आणि एक वाटी, छोटी वाटी एक रवा, आणि एक वाटी मोठा बाऊल गव्हाचं पीठ. तर असं टाकायचं आहे. तर आपल्याला आता एक काकडी खिसून घ्यायची आहे, लसूण सोलून, जिरे, ओवा, ठेचा बनवून घ्यायचा आहे. त्याला एक आपण काकडी सोलून ठेवलेली होती, आता आपण खिसून घेऊया त्याच्यात काकडी. जिरे, हिरवी मिरची, ओवा, थोडीशी कोथिंबीर, लसूण टाकून पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्याच्यात मिक्स करण्यासाठी कोथिंबीर कापून घेतली आहे. आता हे 2-4 काकड्या अशा खिसून घेऊयात, म्हणजे 4 लोकांसाठी एवढे पराठे बास होते. त्या पराठ्यामध्ये कोणी लिंबू टाकतं किंवा कोणी दही टाकतं, तर मी टाकलेलं नाही. कैरीची चटणी केलेली आहे, तर त्याच्यासोबत ही पराठे खायचे आहेत. तर थोडी आंबट चव आहे चटणीला, म्हणून लिंबू दही काही मी ॲड केलं नाही. तर आपल्याला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. चला मैत्रिणींनो, ही काकडी किसून घेतलेली आहे, ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे, कोथिंबीर, आणि हा छोटा वाटी रवा, थोडंसं चवीनुसार आपल्या मीठ टाकायचं, कलरसाठी थोडीशी आपल्याला हळद टाकायची म्हणून थोडीशी. आणि आता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. तर ह्याच्यात थोडं थोडं करून हे आता ह्या काकडीच्या रसामध्येच पाणी असतं, तर त्याच्याबरोबर आपल्याला पीठ टाकून मळून घ्यायचे. पाणी टाकायची गरज पडेल तर टाकायचं, नाही तर नाही टाकायचं पाणी. असे उन्हाळ्यात मस्त हे काकडीचे पराठे थंडावा निर्माण करतात, शरीराला चांगले असतात, पौष्टिक, मुलांना वगैरे खायला. आपण नाश्त्याला पण करू शकतो सकाळी, जेव्हा आपल्याला आवड निर्माण होईल, खाऊ वाटते त्यावेळेस बनवायचे आणि खायचे. आता हे थोडंसं पातळ झालेलं आहे, तर मी आणखी थोडंसं गव्हाचं पीठ टाकून आपल्याला लाटता येईल इथपर्यंत करायचं. किंवा कोणी थापून करत असलं तर थापून पण करतात, कपड्यावर थापून करायचे किंवा लाटून करायचे. चला, अशा प्रकारे हे पीठ मळून झालेलं आहे. तर आपण याला थोडंसं आता तेलाचा हात लावून असं मिक्स करून ठेवून देऊयात 15 मिनटं, आणि मग पराठे लाटायला चालू करूत. आपलं आता हे पीठ मऊ झालेलं आहे. याच्यात थोडी मी बारीक कोथिंबीर टाकलेली कापून वरून, कारण पराठा भाजला की असा हिरवा हिरवा दिसला पाहिजे, छान कलर दिसते हिरवा हिरवा वरून, म्हणून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी कापून बारीक. तवा तापायला ठेवलेला आहे. आता आपण पराठे लाटून घ्यायचे, छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे. तर गाईज, हा दुसरा पराठा तयार झालेला आहे. आता हा तिसरा पराठा टाकून घेऊयात. असेच एक एक करून असे सर्व पराठे आपण तयार करून घेऊयात. चला, आपले पराठे तयार झालेले आहेत. त्याच्यासोबत दही, कैरीची चटणी, आणि या सर्व मैत्रिणींनो खायला. आणि तुम्ही पण करून बघा असे पराठे, कैरीची चटणी, आणि आवडलंच तुम्हाला खायला, करून पहा. आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. ओके, बाय बाय.